माझ्या बाबा तरुण असताना त्यांनी जे काय अनुभवलं ते, किंवा आजोबांकडनं, किंवा माझे एक काका होते, आता नाही आहेत, पण त्यांचं जे काय मी बघायचो ते भिंग लावून ते पेपरमध्ये बघायचे आणि मग ते पूर्वी ते हां. तर ह्यामुळे एकंदर शेअर मार्केटबद्दलची भीती आहे का, की मी विकत घेतलं, म्हणजे आता मला जाऊन ते कोणाला तरी द्यायचं आहे, की मी एवढी क्वांटिटी आज विकत घेतलेली आहे, त्याची मला आता तू विकत घेतल्याची रिसीट दे, मग आता मला परत विकायला जायचं आहे. तर जे तेव्हा फिजिकली करावं लागायचं आणि त्याच्यात खूप पेपरवर्क असायचं, म्हणून त्याच्याबद्दलची भीती होती. की शेअर मार्केटबद्दल भीती काय? ओके, सो मी असं म्हणेन की एक्झॅक्टली भीती नाही आहे, पण उदासीनता आहे. सो ती उदासीनता कुठून येते की प्रामुख्याने माझं जे सगळं प्रोग्रॅमिंग झालेलं आहे ते फक्त पैशासाठी काम करावं लागतं ह्याच धर्तीवर झालेलं आहे, की काम केल्याशिवाय पैसे मिळत नाही. सो काम करा मग पैसे मिळतील, काम करा मग पैसे मिळतील, असं सातत्याने आपल्याला जेनेटिक प्रोग्रॅमिंग झालेलं आहे. आता हे तर निश्चित आहे, यात काही चुकीचं नाही आहे की काम केल्यावर पैसे मिळतात, पण एकदा पैसे मिळाले की त्याला पण कामाला लावायचं हे कोण सांगेल? ह्याच्याबद्दल कुठेही चर्चा होते. एक्झॅक्टली. आणि मग कुठेतरी ही भीती तयार झाली की पैशाला कामाला लावायला पुन्हा मला काहीतरी डोकेमारी करावी लागेल, माझी मेंटल कुठेतरी एनर्जी वापरायला लागेल, आणि ती एनर्जी आणायची कुठून? कारण त्याच्याबद्दल कुठेही चर्चा नाही, त्याच्याबद्दल कुठेही नॉलेज नाही.